आहे ही आहे सिटिंग अरेंजमेंट आणि इथे समोर तुम्ही बघू शकणार हा आहे आपला स्टेज. इथे आम्ही परफॉर्म करणार आहोत. आता जसं म्हटलं असं ना की मी थोडासाच आधी आलोय, पण जसं तुम्ही बघू शकता की तो आदल्या दिवशी हॉटेलमध्ये राहिला होता. म्हटलं तो हॉटेलमधनं काय काय उचललं तर बाईने चप्पल, टॉवेल कोपऱ्यात. तर मी जातो आता, जरा प्रिपरेशनला लागतो. व्लॉग बस झाला. आता 15 मिनिटात शो सुरूच होणार आहे. नमस्कार मंडळी. आज मी ठरवलं होतं की मी आज ज्या ठिकाणी शो आहे काल शो, सो तिथे जाऊन त्या शहराचा पण ब्लॉग करेन, पण ॲक्च्युली जमलं नाही मला. तब्येत ठीक नसल्यामुळे म्हटलं जरा हा राहू द्या ब्लॉग. त्यामुळे आज फक्त ॲक्च्युली शोचे बिहाइंड द सीन्स दाखवतो. आणि चला तर मग निघत कालसरोड जायला आधी ज्या मी आज ट्रेनमध्ये बसलो, जी फ्रान्सची ट्रेन आहे. मला खूप आवडलं याचं डिझाईन. तर आधी त्याचं डिझाईन दाखवतो, ठीक आहे, आणि मग शोचे बिहाइंड द सीन्स दाखवतो. तर मंडळी, ट्रेन प्रवास संपलेला आहे. मी उतरलो आहे कार्लस्रूहे या ठिकाणी, जी जर्मनीतली साऊथ वेस्टर्न पार्टमधली एक सिटी आहे. आता जाऊयात आपण ज्या ठिकाणी शो आहे ते मला खूप आवडणारं ठिकाणी आहे. मी तिथे 1-2दा आधी परफॉर्म केलं आणि मला तिथलं हे लोकेशन, तिथलं सेटिंग वगैरे खूप जास्त आवडतं. चला तर मग निघूयात ज्या ठिकाणी शो आहे तिथे. तर ही आहे मंडळी जागा. नाव आहे रूट्स बार म्हणून. इथे जॅझचे वगैरे शोज होत असतात, म्हणजे मोस्टली म्युझिकचे शोज होत असतात. पण आता त्यांनी हळूहळू स्टँडअपचे पण शोज करायला लागले. जसं इथे तुम्ही बघू शकतात की हा खास जॅझसाठीचा एक असा माहोल असलेला, म्हणजे म्युझिकसाठीचा माहोल असलेला एक व्हेन्यू आहे, एक जागा आहे. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली जे स्टेज आहे ते. खाली जाताना बघा, इथून जेव्हा तुम्ही आतमध्ये येताना तिथं असं ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं, असं थोडंसं शांत, असं थोडंसं गंभीर, थोडंसं प्लेफुल असं ॲटमॉस्फिअर तयार होतं इथेच. आतमध्ये आल्यावर, खाली उतरल्यावर ह्या ठिकाणी आमचा शो होणार आहे. ही आहे सिटिंग अरेंजमेंट आणि इथे समोर तुम्ही बघू शकणार हा आहे आपला स्टेज. इथे आम्ही परफॉर्म करणार आहोत. आता जसं म्हटलं असं ना की मी थोडासाच आधी आलोय, पण जसं तुम्ही बघू शकता आता जरा माईकची वगैरे प्रिपरेशन चालू आहे. तुम्हाला थोडी जागा दाखवतो. तुम्ही बघू शकत असाल की थोडं चांगलं ॲटमॉस्फिअर वगैरे आहे. आणि ते वरती बघा, जे जुन्या काळच्या ज्या डिस्क्स आहेत ना, जॅझच्या ज्या डिस्क, म्हणजे कदाचित काही जणांना आठवतं, त्या लावलेल्या आहे. तर जरा इथली जागा दाखवतो. बघा, त्यांनी त्यातले खरे म्हणजे रिअल डिस्क्स वेगळ्या वेगळ्या लावल्या आहे. आणि मी शोधत निघालो होतो की ही जागा कुठे घेऊन जाते. म्हणजे वेगवेगळ्या त्यांनी जुन्या जर्मनीतल्या जॅझचे डिस्क्स लावले. इथे गेल्यावर कळलं लूज युअर माइंड म्हणून इथे त्यांनी टॉयलेटचं लावलं आहे. असो त्याला. ही आहे आमची टीम. थोडक्यात ओळख करून देतो. एकाच माणूस जो फ्री आहे तो हा आहे व्लाद आहे रोमेनियाचा. तो पण आमच्यासोबत परफॉर्म करतो. आम्ही बरेचसे शोज एकत्र केले आणि व्लाद पण, त्याला 5-6 वर्ष झाले इथे राहून. ही आमची मॅनेजर. तिला काय तेव्हा वेळ नव्हता बोलायला. ती म्हणली मी आता याच्यात बिझी आहे. दुसऱ्या पंटरची ओळख करून द्यायची होती माझ्या शोमधला. हा आहे फर्नांडो कोस्टारिकाचा आहे. भाईला म्हटलं की तू भाई ओळख करायला व्हिडिओ काय बोलशील का? तो म्हणे त्याच्यापेक्षा जास्त भारी दाखवतो आयटम, म्हणे की तो आदल्या दिवशी हॉटेलमध्ये राहिला होता. म्हटलं तो हॉटेलमधनं काय काय उचललं तर भाईने चप्पल, टॉवेल, बाथरूम, चॉकलेट, पेन, भाईने तिथलं जे अवेलेबल होतं ते सगळं उचललं. म्हटलं भाई तू एवढं काय उचललं? तो म्हणे अरे 170 युरोचं, म्हणजे जवळपास 15-20 हजाराचा माझा हे होता, हॉटेल रूम होता. साधा त्यांनी ब्रेकफास्ट पण नाही दिला म्हणे. मग सगळं उचलून आणलं. म्हटलं बरं भाई, आम्हाला वाटायचं आम्हीच गए गुजरे, तू तर आमच्यापेक्षा गए गुजरा निघाला म्हटलं. असो, तर हा आहे फर्नांडो. व्लादची मी ओळख करून दिली आहे.
तिसरा पंटर आहे आपला रिचर्ड. रिचर्ड आहे साऊथ अमेरिकेतला कुठल्या तरी कोलंबियामधला. म्हणजे हातावर मेन जोक लिहित होता. म्हटलं आईले तू स्टुडंट आहे, म्हटलं तू कॉपी पे करताना पण असलंच करून जातो का म्हणून. तो म्हणणं यार मध्ये मी विसरतो मेन जोक म्हणून लिहून घेतोय. तर शो आता सुरू होत आहे हळूहळू. तर मी माझ्या तयारीला लागतो. सॉरी जर व्हिडिओची क्वालिटी आत्ता खराब असेल, कारण लोक यायला लागले आणि मी ॲज युजल लेट झालो. आज पण ऑलमोस्ट 40 लोकां आहे. हा व्हेन्यू पण आहे ऑलमोस्ट 35-40चा. तर तेच म्हटलं असं जसं ना, मी आता पटापटा तयारी करतोय आणि आता लोक यायला लागले. बघा आमचा पोरं सगळे हे करतात. हाय योगेश. हाय. Nice to meet you. Just looking for someone who I can do the sound check with. आय कॅन डू द साऊंड चेक. मित्रांनो मी आत्ता करतोय साऊंड चेक. तर बघूया. ओके आय नीड टू चेक बॉ. ओ दॅट्स अ लॉट ऑफ बॉस. बॉ ए. Cool, but for me it looks okay. Yeah, sound is good. Can you hear yourself? Monitor is also good. Yes, super. तर मी कदाचित 2 पण लावेल कॅमेरा, जसं आत्ता लावला तसा, की एक मेन कॅमेरा जो माझ्यावर असेल आणि एक ऑडियन्ससाठीचा कॅमेरा. असा व्ह्यू असेल. जरा झूम करेल मी नंतर पुन्हा. आणि सरळ लाईनत आहे का? येस. ओके. असं आता तुम्ही बघू शकता. आता हळूहळू लोक यायला लागले. बऱ्याच लोकांनी घेतले आहेत. ते लोक पण येत आहेत आणि तिथे आम्ही बसणार आहे त्या कोपऱ्यात. तर मी जातो आता, जरा प्रिपरेशनला लागतो. व्लॉग बस झाला. आता 15 मिनिटात शो सुरूच होणार आहे. For the first comedian, Yogesh! Thank you. What he was trying to do, let me tell you, okay? The applause thing for the next comedians, okay? Let's try. Okay, so what he was trying to do is, when anybody comes on stage, you have to give applause, right? Let's try again. Applause thing. Yeah? Let's bring on stage XYZ! Seems okay. Should be much better than this. Yeah? Now, in your head, imagine, in Germany, there are no taxes. Your brutto and netto is same. Now, with this thinking in mind, let's bring on stage Yogesh! Thank you guys. Thank you so much. So, my name is Yogesh. Thank you. So, I live in Mannheim. For the next act. तर मंडळी, असा झाला वर्षाचा दुसरा शो. माझ्या आवडत्या ठिकाणी चांगला शो झाला, याचा खूप आनंद आहे. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच. आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.